सकाळचे 6 वाजले की कामं चालू होत्या. सगळ्यात आधी म्हणजे अंगणवाटे झाडणं. आता मी अंगणवाटे झाडले की लगेच जेवढे आहे तेवढे कपडे धुवून घेते. म्हणजे जास्तीचे जे कपडे भिजत घातलेले असतात ना, आदल्या दिवशीच भांडे झाले संध्याकाळचे की कपडे भिजत घालते. म्हणजे जे कपडे असतात मळालेले ते पटकन निघत्या आणि आपले कपडेही पटकन धुवून होत्या. आता सणासुदीचे दिवस आलेले, मग पटकन सगळं काम, आता हे जे काम आहे कायमचे जे काम आहे म्हणजे भांडे धुणं, स्वयंपाक आणि सगळी स्वच्छता, ते तर काम केल्याशिवाय बाकीच्या कामांना हात लावायचे म्हणजे उत्साहच वाटत नाही किंवा इच्छाही होत नाही. पण हे कामं पडले का आळस येतो. म्हणून हे कामं पटपट कसे म्हणजेच 2 तासाचं काम 1 ते 1.5 तासामध्ये कसं केलं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. आता या पद्धतीने सगळी स्वच्छता झाली की या पद्धतीने किचन दिसतो आणि संध्याकाळी 5 वाजले की तेव्हाच मग झाडून घ्यायचं. म्हणजे दिवसभर असा एकदम स्वच्छ आणि सगळं किचन दिसतो. त्यामुळे छानही वाटतं आणि बाकीच्या कामालाही उत्साह वाटतो. या पद्धतीने हॉलही स्वच्छ केलेला आहे. आता सगळ्यात आधी म्हणजे कपडे धुवून झाले बाकीचे आणि त्यानंतर झाडून झुडून अंगणवाटे आंघोळ झाल्यानंतर मग शाळेचे डबे असतात ते होत्या आणि पीठ मळलेलंच असतं. मग लगेच आज तर सुट्टीच होती. मग मी काय केलं, सकाळी पोहेचा नाश्ता झाला आणि मग दोडकीची भाजी केली. त्यानंतर चपात्या पीठ मळून ठेवलेलं होतं भाजी टाकण्याआधी, मग चपात्या बनवून घेतल्या. आता चपात्या झाल्या, दोडकीची भाजीची झाली. शिळ्या चपात्या 5 ते 6 चपात्या होत्या, त्याही मी तेलामध्ये तळून काढल्या आणि एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवल्या. आता सगळ्यात आधी भांड्यासाठी पाणी लागतं म्हणून मी माठ स्वच्छ धुतला आणि ॲक्वाचं पाणी माठामध्ये सोडलं आणि जे वेस्टेज पाणी आहे ते मोठ्या पातेल्यामध्ये सोडलं. ते वेस्टेज पाणी मोठ्या पातेल्यामध्ये साचवलं भांडे घासण्यासाठी. आता मी म्हटलं तर सकाळी 5-6 पोळ्या होत्या आणि अशा तेलात तळून काढल्या की आणि त्यासोबत थोडासा लसूण आणि सुकं खोबरं, थोडीशी लाल तिखट चटणी, एकदम मस्त लागते. ती एकदा बनवून बघा. आता कांद्याची पात होती आणि ती थोडंसं तेल टाकलं. आता मला तर उपवासच आहे, माझ्या आवडीची भाजी म्हणजे कांद्याची पात आणि ती थोडीशी तेल टाकून तापलेला तवा होता तेव्हा ती पण भाजी गरम केली आणि एका छोट्या वाटीमध्ये काढून ठेवली. दूधही तापून ठेवलं. आता पोळ्याही झालेल्या आहे, भाजीही झालेली आहे. आता पोळ्या व्यवस्थित अशा झाकून ठेवलेल्या आहे, भाजी व्यवस्थित झाकून ठेवली. आता स्वयंपाक झाला म्हणजे सगळे स्वयंपाक झाला, नाश्ता झाला आणि ज्या पोळ्या होत्या, जे अन्न शिल्लक होतं ते वाया न जाऊन देता मी पोळ्या तळून काढल्या. कांद्याची पात थोडंसं तेल टाकून, उलट ताज्या कांद्याच्या पातीपेक्षा शिळी कांद्याची पात छान लागते खायला एकदम. ती कांद्याची पातही आज आहे गोकुळाष्टमी, मला तो उपवासच आहे, नाही तर मी ती कांद्याची पात तर माझी खूपच आवडीची आहे. आता हे जे भांडे आहे स्वयंपाकाचे, चहाचे, नाश्त्याचे, सगळं एका भांड्यात जे खरकट आहे ते एका याच्यात काढून घेतलेलं आहे. चहाचं म्हणजे आपण चहामध्ये गवती चहा ते टाकतो, सगळं एका मोठ्या कढईमध्ये टाकलेलं आहे किंवा जे कडक दुधाचं भांडं असतं त्यामध्ये टाकलं की ते भांडंही भिजून निघतं आणि पटकन घासूनही होतं. आता हे सगळे प्लेटी सगळ्यात आधी स्वच्छ धुतल्या आणि सगळं जे आहे घाण पाणी ते एका कढईत टाकलं. घाण म्हणजे खरकट ते एका कढईत ठेवलं. आता हे दुधाचं पातेलं थोडंसं कडक झालेलं होतं आणि थोडंसं दूध लागलेलं होतं, जळालेलं होतं, म्हणून ते पातेलं मी भिजत ठेवलं. आता हे दुधाचं पातेलं निघण्याची एक सोपी पद्धत, थोडे 5 मिनटं पाणी ओतून ठेवायचं दुधाच्या पातेल्यात आणि मग पालथं घालून ठेवायचं. कितीही दुधाचं पातेलं म्हणजे कडक असलं तरी पटकन निघल्या जातं. आता सगळ्यात आधी भांडे स्वच्छ असे धुवून घेतले. त्यानंतर बेसिंग घासून घेतलं. बेसिंग तेलकट झालेलं असतं त्या भांड्यांनी, तेलकट भांड्यांनी, म्हणून ते बेसिंग घासून घेतलं. मग घासलेले भांडे बेसिंगमध्ये टाकायला. तर आता बेसिंग आधी घासलं नाही, सिंग आधी घासलं नाही तर ते तेलकट भांड्यांनाही लागतं, म्हणून ते भांडे ते घासून घेतलं. त्यानंतर ग्लास, प्लेटी असे जे सोपे भांडे पटकन निघायला जाते ते भांडे घासून घेतले. मग जे जळालेले भांडे असतात ते शेवट घासले, कडक जळालेले. आता सगळे भांडे काही ठेवलेले मी मोठे छोटे भांडे सगळे आधी घासलेले आहे आणि जे वेस्टेज पाणी पातेल्यात सोडलं होतं ना ते पातेलं फुल झालं पाण्याने. मग जेवढे भांडे घासले छोटे ते भांडे धुवून घेतले मी वेस्टेज पाण्याने.
आणि या छोट्या टपामध्ये पालथे घातले भांड्याच्या जाळीमध्ये. काल संध्याकाळी जे भांडे घासले होते ते पालथे आता ते लावायचे बाकी होते, म्हणून मग मी या टपामध्ये भांडे ठेवले. आता जे कडक भांडे, जे मोठे भांडे, ताटं किंवा आपले तवा बिवा, ते मी शेवट घेतलेले आहे घासायला. आता हे पातेलं तेही लगेच घासून ठेवते. ते घासलेलं होतं पण थोडंसं तेलकट झालं, मग मी तेही घासून घेतलं. आता हे जे सगळं भांडे, आता सगळ्यात आधी ना किचन ओटा सगळा मोकळा केलेला आहे. म्हणजे जे आपण भाज्या बिज्या केलेल्या आहे किंवा हे घासलेले भांडे किंवा जे घासायच्या आधी किचन ओटा असा फुल झालेला होता, मग तो किचन ओटा मोकळा केला, भांडे घासून खाली ठेवलेले. मग एकदा किचन ओटा सगळा स्वच्छ पुसला की किचन ओट्यावर काही भांडे पालथे घालून सुकण्यासाठी ठेवायचे. आता ही तेलाची किटली, त्याला थोडासा साबणीचा हात घेतला आणि पुन्हा थोडीशी वल्ल्या कपड्यांनी आणि सुकलेल्या कपड्यांनी पुसली की एकदम छान अशी तेलाची किटली दिसलेली आहे. त्याच्यात तेल होतं म्हणून ती मी 2-3 दिवसांनी म्हणून तेलाची किटली घासल्या जाते. आता हा एकदम कॉटनचा कपडा आहे, त्याच्यात म्हणजे कसं पाणी पिळलं की एकदम सुकतो हा कपडा. आणि त्याने मी गॅस वाटा पुसलेला आहे, म्हणजे एकाच कपड्याने पुसलेला आहे. सुक्या कपड्याने न पुसता एकदम छान असा जी गॅसची शेगडी आहे ती निघालेली आहे, डागही न पडलेले. आता तो कपडा एक पाणी घेतलेलं आहे बादलीत मोकळं, म्हणजे थोडं गॅस पुसला की पुन्हा ते कपडा जो आहे तो धुवून घेतला आणि कडक असा पिळून घेतला. आता पाऊस चालू होता म्हणून मी काय किचन ओटा 8 दिवसातून एकदा धुते, पण तो धुतला नाही आणि जास्त पाणीचं वल्लही केलं नाही, कारण थोडीशी झिमझिम खूप दिवसांनी पाऊस पडलेला आणि झिमझिम चालू होती. मग असं ओलं न करता असं कॉटनच्या कपड्यांनीच मी सगळं जास्त ओला कपडा न घेता सुकलेल्या अशा कपड्यांनीच पुसून घेतलेलं आहे. आता गॅसची शेगडी ही गॅसची शेगडी पुसून झालं, मिक्सर पुसून झाला, मग आता हे इंडक्शनही पुसून घेतलं आणि त्या खालचंही पुसून घेतलं. आता भाजीला फोडणी देतो, मग तेलकट उडायला जातं, मग तिथंही पुसून घेतलं. किचनची स्टाईल जी असते ती. आता हे दूध तापलेलं बाजूला ठेवलेलं आहे. आता किचन ओट्या खालचा एक जो कप्पा असतो तो मोकळा आहे, तिथं मी पुसून घेतलेलं आहे. कांदा बटाट ठेवतो. आता इथं जी भाजीची कढई आहे ना ती तिथंच ठेवते, कारण किचन ओटा दिवसभर मोकळा असला की छान वाटतो, म्हणून मी भाजीची कढई नेहमी खाली ठेवते किंवा भाजी छोट्या पातेल्यात काढून ठेवते, पण कढई त्याच्यातच ठेवली. आता या तळलेल्या पोळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवल्या म्हणजे त्या कडक असत्या. आणि चटणी केलेली होती ती छोट्या वाटीत काढून ठेवली, कांद्याची पातळी काढून ठेवली आणि ती टोपल्यामध्येच झाकून ठेवली. आता एवढं असं किचन ओटा स्वच्छ केल्यानंतर त्या जाळीमध्ये एवढं अशी घाण निघालेली आहे तीही टाकून दिलेली आहे. आता सगळा किचन ओटा एकदम क्लीन असा झालेला आहे. आता खालची जी लादी ती स्वच्छ पुसायची आहे, म्हणून आता खालचे भांडे जे ठेवलेले आहेत ते भांडे मी इथं किचन ओट्यावर पालथे घालून ठेवलेले आहे. आता उपवास आहे म्हणजे चहाऐवजी थोडंसं दूध घेतलं की दूधही लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने किचन ओट्यावर जेवढे म्हणजे इंडक्शन, गॅसची शेगडी, त्यालाची किटली, मिक्सर असं जेवढं आहे तेवढंही तेही स्वच्छ केलेलं आहे एकाच वेळेस किचन ओटा पुसता. आता ही जी लादी ती सगळं आता किचन झाडून घेते. आता किचन एकदा झाडायला घेतला की सगळंच हॉल बेड सगळंच झाडून घेत आहे. आता सगळं झाडून झालेलं आहे हॉल आणि ते. मग आता किचन पुसायचं आहे. आता किचनमध्ये सगळ्यात आधी आता हे छोटं नॅपकिन घेतलेलं आहे, त्यांनी हे डब्याच्या झाकणावर थोडी धूळ साचलेली असती, ती धूळ मी पुसून घेतली की डबे एकदम स्वच्छ असे दिसते आणि डबे घाणही होत नाही पटकन. डागही थोडेफार डाग पडलेले असते किंवा हाताचे तेही अशा पद्धतीने डबे पुसलं किचन स्वच्छतेच्या वेळेस की डबे एकदम छान आणि चकाचक असे दिसत्या. मग पुसण्याआधी हे डबे आहे ते पुसून घेतलेले आहे.
काढताना जागच्या जागीच असे पुसलेले आहे. आता फक्त मसाल्याच्या डब्याला हात लागला जातो, तो मसाल्याचा डबा पुसून ठेवला. आणि आता डबे घेताना आपण सामान घेताना काही स्वयंपाकासाठी तर असतं म्हणजे असे वाकडे तिकडे लावले गेलेले असतात, मग तेही व्यवस्थित असे लावून घेतलेले डबे पण पुसताच. आता एका बादलीत पाणी घेतलेलं आहे. आता मी हे कॉटनच्या कपड्यांनीच पुसणार आहे. पाऊस चालू आहे आणि सुकत नाही पटकन, म्हणून एकदम कडक कपड्यांनी पुसून आणि डागही पडत नाही, मग मी हे कपड्यांनीच पुसून घेतलेले आहे. खालची लादी किचनची थोडंसं मीठ आणि फिनेल टाकलेलं आहे, त्यामुळे पावसाळ्यातही जो कुबट वास येतो तो वास येत नाही मिठामुळं. आणि माशा तेही होत नाही. आता माशाचं सीझन तर नाहीच आहे, एकही माशी नाही आहे सध्या. आता हॉलही मी हॉलचे जे असतं हे कपाट TV पुसून घेतलेलं आहे झाडायच्या वेळेसच कपड्यांनी. आणि मग हॉलही पुसून घेतला. आता किचन पुसला, त्यानंतर किचनमध्ये फॅन लावून दिला, मग किचनही हॉल सुकल्याला गेलेला आहे. आता या उशा किती व्यवस्थित ठेवली की मुलांना सुट्टी असली की त्या अस्तव्यस्त होत्याच. आता हॉलही एकदम स्वच्छ झालेला आहे. थोड्या वेळ का होईना पण चांगला दिसतो. आता हॉल झाला, किचन झाला. आता आहे आंघोळीचं जे बाथरूम आहे ते आणि हात धुण्याचं बेसिन तेही स्वच्छ केलेलं आहे. आता सगळ्यात आधी जेवढे कपडे आहे, आता कपडे ते सकाळी धुवून झालेले आहे, पण हा जे ओले कपडे असतात ते सगळे काढलेले आहे एका बादलीत आणि थोडीशी निरमा टाकली. आता मी हा जो प्लॅस्टिकचा झाडू भेटतो ना, त्या झाडूपेक्षा ह्यो जो घोळ भेटतो काड्यांचा, त्यांनी जे आता घासली की जे डाग पडलेले असते चिकट तेलकट तेही निघलेले जातात. आणि खालचं जे पाणी असतं तेही घोळाने या पद्धतीने असं जी स्टाईल असते तिला लावलं की किचन स्टाईललाही डाग पडत नाही आणि बाथरूम असं एकदम क्लीन असं दिसतं. काड्याच्या घोळ्याने जे चिकट झालेलं असतं किंवा साबणीचे तेलकट डाग पडलेले ते निघले जाते. आता बाथरूम स्वच्छ झाल्यानंतर लगेच सिंक आणि टॉयलेटही लगेच घासून घेतलं, म्हणजे हे तिन्ही कामं लगेच एका वेळेस होत्या. आता किचन तर स्वच्छ झालेलंच आहे, हॉलही स्वच्छ झालेला आहे. आता या पद्धतीने पाणी टाकून आपलं हे बाथरूम स्वच्छ झालं. त्यानंतर आता हे हात धुण्याचं बेसिंग आहे तेही लगेच घासून घेत आहे एका वेळेसच. म्हणजे अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप कामं केले की कंटाळाही येत नाही आणि कामही पटकन होत्या. आता म्हणायला फक्त काय काम असतं घरातले, पण छोटे मोठे कितीही कामं असतात. आता हे बेसिंग टॉयलेट ते धुतलं नाही की त्याचा खूप असा वास येतो, असे डाग पडलेले दिसतात, म्हणून तेही धुतल्याच गेलं पाहिजे. आता जो मोकळा पॅसेज आहे तोही मी पुसून घेतलेला आहे. तिथं लगेच पाय पुसण्या ठेवून दिल्या. पुसल्यानंतर आता हे घासायच्या वेळेस किंवा धुवायच्या वेळेस पाय पुसण्या बाजूला काढून ठेवल्या होत्या, म्हणजे वल्ल्या होत नाही. आणि त्याही पाय पुसण्या लगेच ठेवून दिल्या तिथलच्या तिथं. या पद्धतीने लगेच तो मोकळा जो पॅसेज आहे तोही पुसून घेतला. आता सगळं पुसून झालेलं आहे. आता हे भांडे घासायची जागा आहे,
कपडे थोडेच होते, मग मी ते थोडेसे भिजत घातलेले आहे. आणि इथं पाऊस चालू होता, थोडीशी झिमझिम, म्हणून मी हे कपडे धुण्याच्या ठिकाणी म्हणजे बाहेर न धुता ते इथंच धुतलेले आहे. आतमध्ये 5 ते 6 कपडे होते, मग ते इथंच धुवून घेतले. कपडे धुण्याला वेळ झाला की कंटाळा येतो, म्हणून मी सकाळीच कपडे धुवून घेत असते. पण हे जे शेवट आंघोळ्या होत्या ते कपडे, आणि ते कपडे थोडेच असतात, जास्तीचे जे कपडे काढलेले असते ते सकाळीच धुतल्या जात्या. या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सगळी स्वच्छता केलेली आहे. आता कपडे धुवून झालं की हे जिन्याखाली ज्या बादल्या अस्तव्यस्त दिसतात त्याही पालथ्या घालून ठेवून इथंही घोळ्याने पुन्हा स्वच्छ केलेलं आहे. आता कपडेही धुवून झालेले आणि हे जिन्याखालचं जे आहे भांडे घासायचं तेही स्वच्छ झालेलं आहे. या पद्धतीने एकदम सगळं स्वच्छ असं झालेलं आहे. या पद्धतीने 1-2 तासाची कामं 1 ते 1.5 तासामध्येच एकदम स्वच्छ आणि स्टेप बाय स्टेप असे केलेले आहे. आता हे जे वाळत आहे ते सकाळी कपडे धुतलेले. म्हणायला खूप सोपं आहे की काय काम असतं घरी, पण एवढे कामं कोणाच्या लक्षातच येत नाही की एवढे असे कामं असत्या. म्हणजे सकाळी 6 ते दुपारची 1 वाजत्या एवढ्या कामासाठी. व म्हणायला किती सोपं आहे की काय काम असतं. आता हे जे बाकीचे धुतलेले कपडे आहेत ते वाळत घालत आहे. आज म्हणजे खूप दिवसातून पाऊस आलेला आहे. कालही थोडासा झाला आणि आज सकाळी झाला. म्हणजे सगळ्यांचे पिकं असे एकदम सुकून चाललेले होते आणि कडक असं ऊन पडत होतं. पण पाऊस आला की एकदम छान वाटतं आणि उत्साही वाढतो. मला सगळ्यात म्हणजे उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यापेक्षा पावसाळा खूप असा आवडतो. आणि काही ठिकाणी इतका पाऊस होतो आणि काही ठिकाणी एकदम कमी पाऊस होतो. पावसाळ्यामध्ये गवती चहा टाकून चहा प्यायची जी मजा असती ती कोणत्याच ह्याच्यात नसती. मस्त असा झिमझिम पाऊस आणि चहा.